श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. वर्षाची पहिली पौर्णिमा येत आहे आणि ती म्हणजे पौष पौर्णिमा आहे. ही आहे 2 तारखेला. 2 तारखेला चालू होत आहे 6:54 आणि 3 तारखेला दुपारी 3:33 ही समाप्त होत आहे. तर जे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते नक्की करा, कारण ह्या पौर्णिमेच्या दिवशी जे तुम्ही उपाय कराल त्याचे तुम्हाला 100 पटीने फळ मिळेल किंवा 100 पटीने ते उपाय लवकरात लवकर काम करतील. कोणतीही तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर मॅनिफेस्ट व्हायला मदत होईल. तर हे उपाय जे आहेत, जर तुम्ही 2 तारखेला पौर्णिमा चालू होत आहे 6 वाजता, 2 तारखेच्या रात्री करू शकता किंवा 3 तारखेच्या रात्रीसुद्धा जर तुम्ही त्या दिवशी मिस केलं तर 3 तारखेच्या रात्रीसुद्धा करू शकता, कारण त्याची एनर्जी, चंद्राची ऊर्जा जी आहे ती दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याचप्रमाणे असते. थोडीफार कमी असते पण त्याचप्रमाणे असते. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हा उपाय 2 तारखेच्या रात्रीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण ह्या उपायामुळे तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर मॅनिफेस्ट होणार आहे. कारण हे जे महिन्याच्या 15 दिवसाच्या ज्या पौर्णिमा असतात, अमावस्या असतात, त्या दिवशी केलेले जे उपाय आहेत ते 100 पटीने जास्त फळ देणारे असतात आणि ते लवकरात लवकर पूर्ण होणारे असतात. लवकरात म्हणजे त्यामध्ये एनर्जी जास्त असते, ऊर्जा जास्त असते त्या दिवसांमध्ये, त्यामुळे त्याचा इफेक्ट जास्त असतो. काही लोक त्याचा वाईट उपयोग करतात, काही लोक त्याचा चांगलासुद्धा उपयोग करून घेतात. तर आपल्यालासुद्धा या गोष्टींचा चांगला उपयोग करून घ्यायचा आहे आपल्या स्वतःसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. तर त्यामधला पहिला उपाय बघूया आपण काय करायचं आहे. या उपायासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे. स्टीलचा घ्या, काचेचा घ्या किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकचा सोडून कोणताही ग्लास घ्या. त्या ग्लासामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, त्यामध्ये मिक्स करायचं आहे. जेवढं पाणी घ्याल तेवढं कच्चं दूध मिक्स करा आणि 1 चिमूटभर हळदी त्याच्यामध्ये टाकायची आहे. हळद चिमूटभर टाकल्यानंतर ते मिश्रण हलवायचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला चंद्राच्या उजेडामध्ये ठेवायचं आहे. चंद्राचा उजेड जर तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा तुम्हाला जागा नसेल चंद्राच्या उजेडामध्ये हा उपाय तुम्ही करू शकत नसाल, तर तुम्हाला हा जो ग्लास आहे तो आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे, घरातल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही ईस्ट दिशेला, पूर्व दिशेलासुद्धा हा ग्लास ठेवू शकता. हा ग्लास ठेवल्यानंतर तिथे बसून तुम्हाला चंद्राच्या उजेडामध्ये जर ठेवत असाल तर तिथे बसून तुम्हाला चंद्राकडे बघून किंवा त्या ग्लासाकडे बघून आपल्याला आपली कोणतीही एक इच्छा बोलायची आहे, जी तुम्हाला इच्छा पूर्ण करायची आहे, लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल, ती इच्छा आपल्याला बोलायची आहे. ती इच्छा बोलून प्रेझेंट टेन्समध्ये, समजा आता मला गाडी घ्यायची आहे, की मला माझी ही गाडी घेण्याची, गाडीचं जे मॉडेल आहे, ज्याचं नाव आहे गाडीचं, ही गाडी घेण्याची माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. 2026च्या फेब्रुवारीपर्यंत मी ही गाडी, फेब्रुवारीच्या आतमध्ये मी ही गाडी घेतली आहे. अशी आपली इच्छा प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे. किंवा दुसरी कोणतीही जी तुमची इच्छा असेल, की माझं हे काम आहे, ह्या तारखेच्या आत माझं हे काम झालेलं आहे किंवा ह्या तारखेपर्यंत माझं हे काम झालेलं आहे. त्यानंतर विश बोलल्यानंतर 5 मिनटं तो ग्लास तिथे ठेवायचा आहे. 5-10 मिनटानंतर त्या ग्लासामधलं जे आपण मिश्रण आहे ते आपल्या घरामध्ये जर झाड असेल, त्या घरामधल्या झाडाला आपल्याला ते पाणी टाकायचं आहे. जे मिश्रण आहे ते त्या झाडामध्ये ओतायचं आहे. जर घरामध्ये तुमच्या झाड नसेल, बाहेर असेल, गॅलरीमध्ये असेल किंवा दुसरीकडे टेरेसवर असेल, तर त्या कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालायचं आहे, जे मिश्रण आहे ते घालायचं आहे. आणि नंतर त्या मिश्रणामुळे जी माती ओली झालेली असेल झाडाजवळची, ती माती आणून आपल्याला घरामध्ये मेन दरवाजाच्या आतल्या बाजूला त्या मातीचा थोडासा टिळा लावायचा आहे. नंतर तुम्ही तो पुसून टाकू शकता, जर तुम्हाला आवडत नसेल तर तो पुसून टाकू शकता, पण तात्पुरतं त्यावेळी तुम्हाला तो टिळा लावायचा आहे. हा उपाय तुम्हाला करायचा आहे पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे, 2 तारखेच्या रात्री करायचा आहे. जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही हा उपाय 3 तारखेच्या रात्रीसुद्धा करू शकता. आता दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. हा उपाय तुम्ही 3 तारखेला दुपारी 3:30 वाजेपर्यंत करू शकता, कधीही करू शकता. आणि जे आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत, कधीही तुम्ही हा उपाय करू शकता.
3 तारखेच्या दुपारी 3:30पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता 3 तारखेच्या पौर्णिमेमध्ये. तर काय करायचं आहे, 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. तुकडा झालेले तांदूळ नसावेत, अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि डाव्या हातामध्ये आपल्याला ते तांदूळ पकडायचे आहेत आणि त्यानंतरची आपली कोणती इच्छा आहे ती बोलायची आहे. जसं आपण पहिल्यांदा केलं तसंच प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला म्हणजे ही इच्छा माझी झालेली आहे अशा पद्धतीनं बोलायची आहे. जी तुम्ही रात्री बोलली ती इच्छा बोलू शकता किंवा तुम्हाला दुसरी इच्छा बोलायची आहे तर दुसरी इच्छासुद्धा बोलू शकता. तर ही इच्छा बोलल्यानंतरचे तांदूळ आहे ते तुम्हाला बाहेर कुठेही तुम्ही टाकू शकता, पक्ष्यांना घालू शकता, कोणत्याही झाडाखाली टाकू शकता, तुम्ही कुठेही ते तांदूळ टाकू शकता. तर हा होता आपला छोटासा उपाय. आणि तिसरा उपाय म्हणण्यापेक्षा हे काम तुम्ही दर पौर्णिमेला केलं तर अतिउत्तम. दर पौर्णिमेला तुम्ही हे काम केलं तर तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी, तुमच्या आरोग्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, हेल्थ इश्यू असतील, तुमच्या घरामध्ये संदर्भात कोणते प्रॉब्लेम असतील तर हे जे रेमेडी आहे, आता शेवटचा जो उपाय सांगते आहे तो नक्की करा. या उपायाला आपण मून वॉटरसुद्धा म्हणू शकतो, कारण हे चंद्राच्या उजेडामध्ये, चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत. एक ग्लास घ्या, काचेची बॉटल असेल तरी चालेल, स्टीलचा ग्लास असेल तरी चालेल किंवा स्टीलच्या बॉटल असेल तरीसुद्धा चालेल, जे तुम्ही वापरत असाल अशी एक बॉटल घ्या. त्यामध्ये पाणी स्वच्छ भरा आणि त्या बॉटलला झाकण लावायचं नाही आहे. त्याला वरती कापड बांधायचं आहे. एक चांगलं स्वच्छ कापड बांधा, मलमलचं कापड बांधा किंवा जे असेल ते थोडंसं पारदर्शक असावं अशा पद्धतीचं कापड त्याला बांधायचं आहे. आणि ही जी बॉटल आहे ती आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे. पुन्हा जर चंद्राचा प्रकाश तुम्हाला खिडकीमध्ये येत नसेल किंवा तुम्ही ठेवू शकत नसाल, तुम्ही हे खिडकीमध्ये ठेवू शकता, टेरेसवर ठेवू शकता किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवू शकता. फक्त तो ग्लास, ती बॉटल झाकून ठेवायची आहे कपड्याने. झाकण लावायचं नाही आहे. पत्र्याचं किंवा स्टीलचं जे झाकण असेल ते लावायचं नाही आहे. झाकण कापडाने झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 1 तास तरी तुम्हाला ही बॉटल चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे. जर आपल्याकडे चंद्राचा प्रकाश येत नसेल घरामध्ये तर ही बॉटल तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकता, घरातल्या देवाऱ्यामध्ये ठेवा. जर देवाऱ्यामध्ये असेल तर ते तुम्ही पूर्ण रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या अगोदर ती बॉटल त्या बॉटलमधलं पाणी तुम्हाला घोट करून 3 घोट पाणी प्यायचं आहे. जर तुम्ही बाहेर ठेवत असाल ही बॉटल, ग्लास काही असेल ते पाण्याची बॉटल जर तुम्ही बाहेर ठेवत असाल तर तुम्हाला ती 1 तासामध्ये तुम्ही आतमध्ये घेऊ शकता. किंवा जर तुमच्यामध्ये अशी सोय असेल किंवा खिडकीमध्ये रात्रभर प्रकाश येतो तर तुम्ही तिथे रात्रभरसुद्धा ठेवू शकता. 1 तासानंतर ही बॉटल किंवा ग्लास जो आहे तो आतमध्ये घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर तुम्हाला 3 घोटामध्ये थोडं पाणी प्यायचं आहे. आणि पहिला घोट घेतल्यानंतर आपल्या तोंडामध्ये घ्यायचं आहे पाणी आणि एक इच्छा आपली बोलायची आहे. इच्छा माझी पूर्ण झालेली आहे असं प्रेझेंट टेन्समध्ये बोलून तो घोट प्यायचा आहे. नंतर दुसरा घोट घ्यायचा, दुसरी इच्छा बोला की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं करून दुसरा घोट प्या. त्यानंतर तिसरा घोट घ्यायचा आहे. तिसऱ्या घोटामध्ये सुद्धा तुमची जी कोणती दुसरी इच्छा असेल ती बोलायची आहे. त्यानंतर तो घोटसुद्धा प्यायचा आहे. आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही कोणत्याही झाडाला ओतू शकता, घरातल्या झाडाला ओता किंवा तुम्ही कुठे बाहेरच्या झाडाला सुद्धा ओतू शकता. जर तुम्हाला मुलांच्यासाठी हे पाणी तयार करायचं आहे तर मुलांची सुद्धा आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी किंवा एखादी अवखळ मुलं असतात जी बोलणं आपलं ऐकत नाहीत किंवा घरामध्ये खूप त्रास देतात किंवा खूप जास्त रडारड करतात, तर अशा मुलांसाठी जर पाणी तुम्हाला तयार करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून ते मुलांना थोडं प्यायला देऊ शकता. फक्त त्यामध्ये आपल्याला इंटेन्शन टाकायचे आहेत की हा पॉझिटिव्ह बदल माझ्या मुलांमध्ये झालेला आहे, माझी मुलं माझं सगळं ऐकतात किंवा जे योग्य गोष्टी आहेत तेच माझी मुलं करतात किंवा माझी मुलं खूप शांत झालेली आहेत आणि अभ्यासू झालेली आहेत. अशा ज्या तुमच्या काही इच्छा असतील, अपेक्षा असतील मुलांच्याकडून, त्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत त्या पाण्यामध्ये बघून आणि ते पाणी तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही मी तुम्हाला जे 3 उपाय सांगितलेले आहे, हे पाण्याचा जो उपाय आहे तो नक्की करा. त्यामुळे जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप राग येत असेल तर त्यालासुद्धा तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता. कधीही देऊ शकता. जेव्हा आपण ते पाणी तयार करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी दिवसभरामध्ये ते कधीही प्यायला देऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये काही म्हणजे एखाद्याला स्वास्थ्याचा त्रास आहे, आरोग्याचा काही त्रास आहे, तर इंटेन्शन टाकून तुम्ही हे पौर्णिमेच्या रात्रीचं जे पाणी आहे ते सुद्धा त्यांना प्यायला दिलं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कमालीचा बदल तुम्हाला दिसून येईल.
फक्त हे तुम्हाला जे आपण इंटेन्शन देतो किंवा जे आपण बोलतो त्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट आपल्याला शब्द वापरायचा नाही आहे. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला जास्त राग येतो आहे, तर आपण असं बोलतो की माझ्या मुलाचा राग कमी झालेला आहे. तर राग हा शब्द आपल्याला वापरायचा नाही. त्या बदल्यात माझा मुलगा शांत झालेला आहे असं वापरू शकतो. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह शब्द त्याच्यामध्ये न वापरता त्याचे रिव्हर्स पॉझिटिव्ह शब्द आपल्याला वापरायचे आहेत. आणि हे महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. निगेटिव्ह शब्द एकही आपल्या अफर्मेशनमध्ये किंवा आपल्या वाक्यामध्ये येता कामाचा नाही. म्हणजेच आपल्याला त्याचा अजून जास्त फायदा होईल. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर कुठलं व्यसन असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही अफर्मेशन देऊन ह्या चंद्राच्या पौर्णिमेचं जे पाणी आहे ते तुम्ही त्याला प्यायला देऊ शकता. असं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर हे पाणी तयार केलं तर तुमच्या घरामध्ये आर्थिक तंगीसुद्धा कधीही येणार नाही किंवा आर्थिक जी आपल्याला अनियमितता असते, म्हणजे प्रत्येक महिन्याला ज्या पैशाच्या अडचणी येत असतात त्या अडचणी कमी होतील. तर प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही हे पाणी तयार केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला 3-4 उपाय सांगितले ते नक्की करा. आणि पौर्णिमे दिवशी तुम्ही कोणत्याही गोष्टीचं दान करू शकता. पैसे कुठे डोनेट करण्याऐवजी जर तुम्ही एखाद्या वस्तूचं दान केलं, कपडे, पुस्तके किंवा जर काहीही नसेल होत तर आपण केळीसुद्धा दान करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला उपाय सांगितले ते नक्की करा. अशा छोट्या छोट्या उपायांनी आपलं येणारं वर्षसुद्धा सुखानं आणि समृद्धीनं भरून जावं अशी प्रार्थना करते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या उपायांसोबत. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.